दिवाळीचा फराळ बनवायची सुरुवात आज करावीच लागणार आहे, कारण फक्त 7 ते 8 दिवस आता दिवाळीला राहिलेत आणि लोकांकडे सकाळी नाश्ता बनतो, पण आमच्याकडे उलटे. आमच्याकडे सकाळी सकाळी सगळे भाजी चपाती खातात आणि दुपारी लागतो नाश्त्याला. तर अभि आज मला म्हणाला, मम्मा माझ्यासाठी आज पोहे बनव. आणि त्याला ना असेच बिना शेंगदाणे वगैरे घातलेले पोहे खायला आवडतात. आता त्याच्यासाठी मी बनवलेत खरे, पण किती खातोय ते बघूया. आणि माझ्याकडे कपड्यांचं एवढं शॉर्टेज आहे ना, त्यामुळे सध्या सारखं मी माझ्यासाठी काही ना काहीतरी ऑर्डर करते. तर हा ड्रेस मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला होता. हा एक कॉर्ड सेट आहे, रेऑन फॅब्रिकमध्ये होता. मस्त टॉप आहे, सेमच पॅन्ट आली होती आणि घातल्यानंतर सुद्धा मला हा ड्रेस खूप जास्त आवडला. आता ज्यांचं पोट जास्त आहे ना, त्यांना हा फिटिंगमध्ये नाही बसणार, पण फिटिंगमध्ये व्यवस्थित कपडे बसले तरच ते घातल्यानंतर छान वाटतात. त्यामुळे मला तरी हा ड्रेस खूप खूप जास्त आवडला होता. आता म्हटलं चला फराळाची काहीतरी सुरुवात करूयात. त्यामुळे तांदूळ मी इथे घेतले होते. 2 ग्लास तांदूळ मी घेतले. त्यांना साफ करून मला हे भिजत घालायचं होतं, कारण अनारशाची तयारी करत होते. अनारशाचं पीठ 2-3 दिवस तरी तांदूळ पाण्यात भिजत ठेवावे लागतात. आता याची रेसिपी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, पण तांदूळ आधी आपण भिजून देऊया. घरात जाऊन बघते तर अभिने एवढा सगळा पसारा करून घेतला होता. तर म्हटलं चला पटापट हा सगळा पसारा आवरून घेऊया. आणि तोपर्यंत मला एक मेल आला, तुमच्या इन्स्टावरती काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग त्यानंतर मी एवढी घाबरले की माझं अकाउंट हॅक होतंय की काय. असंही त्यावरती जास्त फॉलोअर्स नाही आहेत, पण तरी सुद्धा काळजी होतीच. त्यामुळे या भावाकडे मी पळत पळत गेले आणि त्यांनी माझं सगळं काम व्यवस्थित करून दिलं. आता घरी आल्यानंतर पुन्हा आपल्या कामाला लागलो आणि अभिने आज या चिंचा घेऊन आला होता. कच्च्या चिंचा खायला मला आवडतात, पण माझ्या दातांचा सुद्धा एवढा प्रॉब्लेम आहे की लगेच माझे दात कळकळून जातात. आणि दिवाळी जवळ आली आहे, त्यामुळे फटाकडे उडवायची प्रॅक्टिस आमची सध्या सुरू आहे. चला बाय.